टीव्ही आहे, फ्रीज आहे, कूलर आहे, खाण्यापिण्याचं खाण्यापिण्याची वस्तू आहे, गहू तांदूळ आहे, आमचे कागदपत्र आहेत त्यात. आमचा जीव निघून कसं कसं निघालो आम्ही घराच्या बाहेर. खाण्यापिण्याची कशी व्यवस्था आहे सध्या? पैसे नाही आता या रातपासून उपाशी आहे. पोट अंदर चाललं गेलं पूर्ण रातपासून पैसे. लेकरांची पुस्तकं, कपडे वगैरे, धान्य खूप नुकसान झालेलं आहे आमचं. अमरावती जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून जे आहे तो मुसळधार पाऊस कोसळला आहे. अशातच अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जे आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांना फटका बसल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय. आपण सध्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाडा या गावामध्ये आहोत. या ठिकाणची जर सध्याची परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणात नागरिकांची घरांची सुद्धा पडझड झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय. आपण पाहू शकता घरं संपूर्ण जे आहेत जमीनदोस्त झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय. संपूर्ण गावामध्ये जे आहेत रात्री मुसळधार झालेल्या पावसामुळे संपूर्ण पाणी घुसलं होतं, ज्यामुळे संपूर्ण नागरिकांची कागदपत्रे असेल किंवा जे जीवनावश्यक वस्तू लागतात ते संपूर्ण या घरामध्येच राहून गेलेले आहेत. कसाबसा आपला जीव वाचवायचा प्रयत्न जे आहे ते गावकऱ्यांनी केलेला आहे. आपल्यासोबत काही महिला सुद्धा आहेत. काय सांगाल, कोणाचं घर आहे आणि कशा पद्धतीची परिस्थिती हे आहे? सुनीता मसरामचं घर आहे आणि घरातली सगळं पाणी गेलेलं आहे. घरातली सगळी वस्तू आहे. काय काय वस्तू आहे नेमक्या घरात? टीव्ही आहे, फ्रीज आहे, कूलर आहे, खाण्यापिण्याचं खाण्यापिण्याची वस्तू आहे, गहू तांदूळ आहे, आमचे कागदपत्र आहेत त्यातली. आमचा जीव निघून कसं कसं निघालो आम्ही घराच्या बाहेर. कशी परिस्थिती निर्माण झाली होती रात्री? रात्री सर आम्ही 10 वाजता निघालो घराच्या बाहेर. 10-11 वाजता आमच्या घरात 5 फूट पाणी होतं. पाण्यामुळे आम्ही अडचणीत टिनावच्या वरून निघालो. इकडून आम्हाला जागा नाही, पाण्या बाहेर झाले ना, तिकडून नाही जागा. आम्ही घराच्या वरून बाहेर गेलो. माझं नाव शुभम लक्ष्मण गावंडे आहे. पाण्यामुळे आमचं जे दाय दाणं होता ते गेलं. घरातलं जे सोनं नाणं होतं राहिलेलं घरसोई गिरसोई यायची ते चालली गेली. खाण्यापिण्याची कशी व्यवस्था आहे सध्या? खाण्यापिण्याचे पैसे नाही आता या रातपासून उपाशी आहे. पोट अंदर चाललं गेलं पूर्ण रातपासून पैसे नाही. कोणती मोठी नदी लागते आपल्या गावाला? सापडी नदी. सागडी नदी लागते. प्रशासनाकडून काही आपल्याला अलर्ट वगैरे देण्यात आला होता की? अलर्ट काहीच नाही आलं दिलं का आम्हाला. कोणी सांगितलं नाही ना, काहीच नाही. काय नाव आपलं गाव? मी ना संतोष जामकर. आमची खूप परिस्थिती खराब आहे आणि घरामध्ये पूर गेलेला आहे. कसे तरी आम्ही एकमेकांचा हात पकडून निघालो. लेकरांची पुस्तकं, कपडे वगैरे, धान्य खूप नुकसान झालेलं आहे आमचं. आम्हाला मदत हवी आहे. मागणी करणार? मागणी पाहिजे, आम्हाला मदत करा. नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधल्या सर्व मंडळामध्ये 8 महसुली मंडळ आहे. 300 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडला आणि त्यामुळं अनेक गावामध्ये घरामध्ये पाणी घुसलं, झोपड्यांमध्ये पाणी घुसलं, कोठ्यांमध्ये किराणा दुकान, रासायनिक खताची दुकानं, शेतीमध्ये तर प्रचंड नुकसान आहे. म्हणजे अजून हे गावातून शेतात गेलेच नाही, कारण जाऊच शकत नाही, फसतं. शेतीमध्ये छाती पाणी होतं, 2-2, 3-3 फूट पाणी होतं. आणि शेती आणि घर NDRFच्या निकषामध्ये, SDRFच्या निकषामध्ये फक्त 95,000पर्यंत घरासाठी मदत आहे. ते नुकसानीचा पंचनामा झाल्यानंतर, परंतु 1,00,000 आणि 95,000 काही नवीन घर बांधणं होत नाही. म्हणून आमची मागणी राहील, सरकारनं कमीत कमी 2.5 लाख रुपये पडलेल्या घरांना दिले पाहिजे आणि आजच्या आज 24 तासाच्या आत प्रति घर 5,000 रुपये तहसीलदारांनी दिले पाहिजे. तशी मागणी सुद्धा आम्ही तहसीलदारांकडे फोनद्वारे केली आहे. रात्री सुद्धा आम्ही संपर्कात होतो 12:30-1 वाजेपर्यंत. बेमळा धरणाचं पाणी आपण सोडायला लावलं 12:30 वाजता, म्हणून हा पूर काही ना लवकर ओसरला. नाही तर कमीत कमी आतापर्यंत हे पूर असेच राहिले असते आणि अजून जीवितहानी झाली असते. आणि म्हणून शेतीला कमीत कमी हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई, घराला कमीत कमी 2.5 लाख रुपये, जनावरं वाहून गेले, शेळ्या वाहून गेल्या, अनेक प्रकारचं मोठं पाईप लोकांचे स्प्रिंकलरचे पाईप वाहून गेले. लोकांना वावरातच ठेवले होते. तशी कल्पना नव्हती एवढा पाऊस येईल म्हणून. स्प्रिंकलर सेट वाहून गेले, ठिबकच्या नळ्या वाहून गेल्या. त्याचीही नुकसान भरपाई सरकारने दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आता अनेक लोक जे आहेत रस्त्यावर आलेले आहेत, त्यांनी घरं वाहून गेल्यामुळे त्यांच्या स्थानिक प्रशासनाकडून काही राहण्याची निवाराची व्यवस्था केली आहे? स्थानिक प्रशासनाकडून मला वाटते स्थानिक म्हणजे ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामपंचायतच्या लोकांची 1-2 वेळची जेवणाची व्यवस्था हे करतात आहे. पण आता तातडीनं ग्रामपंचायतची इमारत, आम्ही शाळांमध्ये काही लोकांची व्यवस्था केली, ते स्थानिक गावकऱ्यानं केली. प्रशासन काही करत नसते. पटवारी लोक असतात, 10 वाजता आले, त्याच्यामुळं प्रशासनाकडून काहीही मदत नाही. गावकरी स्वतःच्या सरपंच, उपसरपंच, मग तो कोणताही असो, त्यांनी आपापल्या पद्धतीनं जेवढं शक्य होईल तेवढी ज्यांची घरं पडली, ज्यांचं ते निराधार झाले, त्यांना गावकऱ्यांनीच मदत केलेली आहे. प्रशासनाकडून काही फारशी मदत नाही.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातलं हे संपूर्ण चित्र आहे. या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नागरिकांना या पावसाचा फटका बसतानाचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतं आहे. नागरिकांची अक्षरशः घरं जी आहे ते जमीनदोस्त झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतं, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहेत नागरिकांवर संकट आल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतं. सध्या खाण्याची सुद्धा व्यवस्था या नागरिकांकडे नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर यांना मदत करावी अशी मागणीसुद्धा जोर धरू लागलेली आहे. तर खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एवढी मोठी घटना होऊन गेली तरीसुद्धा एकही सरकारी अधिकारी या ठिकाणी पोहोचला नाही असा आरोपसुद्धा ग्रामस्थांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सनसोबत मी रोहित कळे, पाहत राहिलेस मराठी, अमरावती.